पनवेलच्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये फक्त 626 कामगारांना नोकरी आहे। 1326 कामगारांना नोकरीचं आश्वासन दिलं होतं। नोकरी न मिळालेल्या कामगारांनी प्रकाश आंबेडकरांची आता भेट घेतली आहे। कामगारांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर आणि उदय सामंत यांच्यात बैठक आहे, तर कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आता उदय सामंतांनी आश्वासन दिलंय। तर उदय सामंतांनी मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आम्ही अपेक्षा आहोत की ज्यांच्या जमिनी IPCL कंपनी उभी करण्यामध्ये गेलेल्या आहेत त्याच्यातल्या काही जणांना नोकऱ्या लागल्यात, काही जणांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत। तर ज्यांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत त्यांना सरळ त्या ठिकाणी नोकऱ्या लागाव्यात म्हणून आमचे असणारे प्रयत्न आहेत आणि मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षित आहे। कंपनीला दबाव त्या ठिकाणी आणून ते काम करून त्या उरलेल्या कामगारांना न्याय देतील असं मी त्या ठिकाणी, गावकऱ्यांना न्याय देतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो। काल प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवरनं एका बैठकीचं मी आयोजन केलेलं होतं। त्याच्यामध्ये 2 रास्त मागण्या त्यांच्या होत्या की रिलायन्स कंपनीमध्ये जी कमिटमेंट करून काही लोक लागलेली नाहीत त्यांना नोकरी मिळावी ही त्यांची भूमिका होती आणि ज्या ठिकाणी उत्खनन करून भराव टाकला जातोय तो भराव टाकावा। कंपनीला त्यांचा विरोध नाही आहे, कंपनीच्या व्यवस्थापनाला त्यांचा विरोध नाही आहे, फक्त आपत्ती निवारण जी कमिटी आहे तिचा अहवाल काहीतरी 4 ते 5 दिवसात येणार आहे आणि आपत्ती निवारण समितीनं जशा पद्धतीनं काम करायला सांगितलंय तशा पद्धतीनं काम करावं ही प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची भूमिका आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना आम्ही संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि या संदर्भातली पूर्ण माहिती मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावर देखील घातलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।